हा होता पहिला स्टे, एक छोटीशी रूम प्रायव्हेट, आणि दुसरी रूम आहे ती तिघांची होती. आज दुसरा दिवस, आज आम्ही वेगळं हॉटेल घेतलेलं आहे. ऑनलाईन तेच आहे कप सिरप दाखव ना, कप सिरप दाखव. माझी जाईल का? नाही ते टाका बघ खाली आणि माझी जाईल का? राहू दे. ठीक आहे, मांडीवर खाऊया यार, आता भूक लागली. बापट सांग यार. बापट काय म्हणणं, सकाळची मागणी काय बापट तुझी? ब्रेकफास्ट स्किप करवलाय, गाडीत बसवलंय, कुठेतरी नेत आहेत काय माहिती. ब्रेकफास्ट करायचा असेल तर लवकर उठावं लागतं. तरी त्यातल्या त्यात लेट कोण होता? आणि त्यातल्या त्यात लेट जाड्या आणि पहिलं उठलेलो आणि बापट. हे आता वाटतंय बँकॉक. मी कालपासून तोच विचार करतो, एवढी मोठी सिटी आहे, एवढी मोठी सिटी आहे, कशी अशी? आपण त्या गावात होतो काल. काय चाललं? डे 2. निमिषला बर्गर किंग मध्ये जायचं होतं, तर खास इथल्या बर्गर किंगला आलं घेऊन. आणि पोरं मला नव्हतं जायचं. पोरं आता फोक खाणार आहे. आम्ही बोललो होतो स्ट्रीट फूड खाऊया, इकडचं फेमस आहे, हे आहे ते आहे, हा बर्गर खाऊया, कॉफी प्या, हे घ्या ते घ्या. दुपार झाली, पोटात अन्न पाणी नाही, काय चाललंय? चूक कोणाची? काय पोरं उशिरा उठतात. आजचा दिवस एकदम आरामात चालला होता. एका भारीतल्या रूफटॉप हॉटेलमध्ये जेवायला गेलो. कितीतरी दिवसांनी आम्हाला असं निवांतपणा मिळाला. तिथूनच सूर्यास्त बघितला, गप्पा रंगल्या, आयुष्यावर बोललो, मजा मस्करी तर सुरूच होती. रात्री एका रँडम लोकल हॉटेलमध्ये गेलो. लोकल रेस्टॉरंटमध्ये आलोय. ते आम्हाला स्वतःची चूल दिली आणि सांगितलं बनवा. आम्हाला आयडिया नाही काय तुम्ही काय करणार, शोध लागणार आहे. फ्लोटिंग मार्केट टूर आणि एक दामशक काय मॅकलॉंग आणि असं घ्यायचंय काय? शोध असा आहे की उद्या करायचं काय, कारण पोरांना घराच्या बाहेरच पडायचं नाही आहे. सगळे लोक घरीच बसून आहेत. 2 दिवस झाले. हे आंबे कधी खाऊ हे चाललं माझ्या डोक्यात. हा सांग ना, स्टोरी सांग, खरेदी सांग. आम्ही मार्केटमध्ये काल गेलो तर 50 रुपयाला एक आंबा आम्हाला कट करून देत होते. मग डायरेक्ट आज 40 थायबादचे 4 आंबे घेऊन आले, म्हणजे 10 थायबादला एक आंबा, आणि चोखून खाणार आम्ही कोकणी स्टाईल. सो बघूया. बरोबर राईस पण आणलाय, काही कोरियन राईस. आणि प्लस एक वेगळा भारी आयटम जेवलोय, स्वतः प्रिपेअर करायचं, पण त्याचा गोप्रो नेला नव्हता, त्यामुळे फोटो टाकू, इन्सर्ट होतील. काय करतो? चला आम्याचं शर्ट बघा यार. तुम्ही कौतुक नाही करत, काय नाही. डे 3 स्वप्नील. ब्रेकफास्ट आहे. एवढी भूक नव्हती, पण म्हटलं पोरं दिवसभर खायला देतील नाही देतील, खाऊन घेऊया. इंडियन रेस्टॉरंट आहे सिट्रस हॉटेलमधलं, जिथे आम्ही राहिलो. पॅडे फ्रूट्स डायरेक्ट एंडच करून टाकला पॅडेने. एंड कोर्स फर्स्ट असं असतं का? मग लास्ट कोर्स पाहिजे ना. फ्रूट्स हे नव्हतं पहिलं खायचो नेहमी. वसूल काय? प्रवीणची प्लेट 1 आहे प्रवीणची. I understand. I just tell you this one, you not have to cook. You can go straight. अच्छा, डिरेक्टली. किती पण लवकर उठा. हा काय होतं शेवटी. आता ग्रॅब सोडून आपल्याला टुक करायला लागले. डबल पडली. डबल नाही, चिडला का माहितीये का?
कमी. ग्रॅब तुला 250 दाखवत आहे, तुम्हाला 200 ऑफर करतोय म्हणून तो आधी चिडला. तुला रे चिडायला टाइम नाही, आपल्याला लवकर जायचंय. पॅडीला जायचं होतं ट्रिपला. प्लॅन ट्रिप. शेवटी पॅडीची इच्छा पूर्ण होते, तो ओव्हर टू पॅडी. माझ्या आधी मी पॅडीने सांगितलंय सगळ्यांनी 7:30ला उठायचंय आणि 8ला नाश्ता आहे आणि आपल्याला लवकर ट्रिप आहे. आम्ही लवकर उठलो. 7:30ला पॅडी जेव्हा उठवायला आला तर ऑलरेडी मी आणि बापट उठून तयार होत होतो. ओव्हर टू पॅडी झालेलो. येस, पण ओव्हर टू पॅडी म्हणजे ओव्हर टू पॅडी. आता तू करंट सिच्युएशन आता ओके. सिच्युएशन अशी आहे की एवढं लवकर उठून सुद्धा नशीब कट टू कट चाललंय. 10ची टूर आहे आणि मॅपवर पण असं दिसतं की 10:02ला पोहोचणार आहोत, पण 10:02 तर 10:04 झालंय. एवढ्या वेळ चुकलं ना तुझं. तू लवकर उठायला पाहिजे होतं. आणि सेकंड डे मागायला गेला पॅडी, त्यामुळे लेट झाला. 4 people in traffic. 15 minutes more. 50, yeah. We are on the way. 15 minutes more. Okay. एवढं बोलले ना. पोरं टाइमवर पोहोचलेली आहे. टाइमवर नाही बोलले, बोट लेट आहे. लेट आहे जे काय पोहोचलोय ना आपण. सिक्रेट पॅडी निगेटिव्ह घेऊन बसलेला, पण आम्ही बोललो थिंक पॉझिटिव्ह. कुठच्या 2 गोष्टी लेट होत्या आज? बोट आणि पॅडीची शी. टाकू नाही शकत तू. टाकणार. आमची कनाल बोट टूर सुरू झाली. आता पाण्याचं गेट खाली होईल आणि मग हे ओपन होईल. कनालचे दरवाजे उघडण्याची सिस्टीम बघताना मजा आली. पाण्याची पातळी कायम ठेवण्यासाठी एक दरवाजा बंद करून दुसरा उघडायचा. पाण्याची लेवल पण कमी होते आता आणि तो गेट ओपन होतो. तोपर्यंत सगळ्या बोटी एका ओळीत उभ्या होत्या. आणि आता ओल्ड सिटी मध्ये नेणार ना. ओल्ड असं नाही, ओल्ड बँकॉक नाही आहे ते. नदीच्या बाजूची गाव आहे, लोक राहतात. हां, हॅबिटेट विलेज. नदीकाठी गावं वसली. आजही काही जुन्या गावांच्या बांधकामाच्या खाणाखुणा दिसतात. बँकॉकमध्ये प्राचीन काळापासून कालवे आहेत. परकीय आक्रमणापासून बचावासाठी कालवे बांधले गेले. कालव्यांचा उपयोग वेगवान दळणवळण, परदेशी व्यापार, पूर नियंत्रण अशा वेगवेगळ्या कारणांसाठी व्हायचा. या टूरमध्ये बोटीतून बँकॉकच्या बिग बुद्धाचं दर्शन झालं. न्यूयॉर्क सिटी. पूर आलेत बँकॉकला. एन्जॉईंग लाईफ. सकाळी कॅनल टूर केली, पॅडीने बुक केलेली. त्यात सकाळ केली, दुपारी येऊन मस्त इंडियन रेस्टॉरंटला खाल्लं. इंडियन रेस्टॉरंटमध्ये थाय खाल्लं. घरच्या टूरला म्हणून तेच केलं जे घरी करतो. आणि मग येऊन थोडं झोपून आता पूलमध्ये एन्जॉय.
आता आम्ही एकच जण झोपलेला फक्त. हो ऍक्च्युली एकच जण. सर झोपलेले. मी इथं तिथे झोपतात गाडीमध्ये, हॉटेलमध्ये, फ्लाईट मध्ये, टूर मध्ये पण झोपलेला. फक्त व्हिडिओ मला काढता नाही आला म्हणून जरा मी फोटो काढायला जाणार तेवढ्या त्याने डोळे उघडले. पाय वर गेले की झालं. हा हात लावला खाली की बॅकसायकल होतो. अरे चाललो मी. गाडीचा हात नाही गाडीचा हात पण नाही पोचत का आता. स्ट्रगल इज रिअल. मस्त. पूल पण प्रायव्हेट झाला काय. हो ना. आता मी त्याला पाहिजे तेच बोललो, आज आपण एवढे 2 दिवस इथे हे मारलंय हॉटेलमध्ये आराम, त्यापासून ते डायरेक्ट डॉर्मवर उद्या 6 जणांच्या डॉर्मवर ते पण. काय खातोय पप्पा. प्रवीणचा आवडतं, प्रवीणचा जीव फणस. भिडलेस आहे ऍक्च्युली. मला तर आवडतं. काय भिडलेस आहे. रानवाटा इंटरनॅशनलची ग्रुप टूर बालीला चालली आहे. शेवटच्या काही सीट्स बाकी आहेत. याशिवाय तुम्हाला हव्या असलेल्या तारखांना कस्टमाइज टूर सुद्धा डिझाईन करून मिळतील. नक्की संपर्क करा.